तर भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीच्या आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी खरातच्या चौकशीचं ठिकाण ऐनवेळी बदलले। आता ही चौकशी एका अज्ञात स्थळी सुरू झाली असून आज खरातसह मिरगावामधील मंदिराचा पुजारी आणि फार्म हाऊसवरील कामगारांची ही चौकशी केली जाणार आहे। या सर्वांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे आणि याद्वारे खरातचे फार्म हाऊसवर चालणारे काय कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। या संदर्भात थेट नाशिकवरून अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। पाहूयात। महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कॅप्टन अशोक खरात याची ज्या ठिकाणी चौकशी गेल्या 2 दिवसापासून सुरू होती ते ठिकाण आता बदलण्यात आलेलं आहे। सुरुवातीला नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 मध्ये अशोक खरात याची चौकशी केली जात होती आणि त्यानंतर मग नाशिक पोलिसांचा क्लब असलेल्या हिमांशू या ठिकाणी गेल्या 2 दिवसापासून एसआयटीचं पथक तळ ठोकून होतं आणि याच ठिकाणी अशोक खरात याची चौकशी केली जात होती। अशोक खरात याची चौकशी अज्ञात स्थळी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। आज अशोक खरात याच्यासोबत त्याचं जे ईशान्येश्वर मंदिरातील पुजारी आहेत त्यासोबतच मिरगावच्या फार्म हाऊसमधले जे कामगार आहेत मजूर आहेत त्यांची देखील आज एसआयटी कडून चौकशी केली जाणार आहे आणि त्यांना मिरगावहून एसआयटीचं पथक जे आहे ते घेऊन नाशिकला निघालेलं आहे। आयकर विभागाचा देखील आता अशोक खरात हा रडारवर आलेला आहे आणि आयकर विभागाकडून देखील अशोक खरातनी जी माया मागच्या काही वर्षामध्ये या भोंदूगिरीच्या माध्यमातून कमवलेली आहे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्याची माहिती जी आहे ती देखील आता आयकर विभागाकडून घेतली जाणार आहे। त्यामुळे आता अशोक खरात याचा पाय आणखी खोलामध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।